नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपल्या हॉरिझॉन अकॅडमीमध्ये स्वागत करतो। तुमच्या एक्झाम जवळ आल्यात, IHPमध्ये किंवा IEQमध्ये काही जरी प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा। मी तुम्हाला गुगल मीटवर हे करून लाईव्ह करून तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल। तर व्हिडिओला सुरुवात करूया। आज पाहायचं आपल्याला सिक्वेन्सिंग सर्किट। सिक्वेन्सिंग सर्किट बेसिकली दोन टाईपने अचीव करता येतं। एक असतो तुमचा सिक्वेन्स वॉल किंवा एक असतो रोलर ऑपरेटेड DC वॉल। तर आपल्याला हे जे सर्किट दिसतं, ह्या सर्किटमध्ये काय केलेलं आहे, हा जो दिसतोय ना, हा तुमचा सिक्वेन्स वॉल यूज केलेला आहे। हा सिक्वेन्स वॉलचा यूज करून काय केलेलं आहे, आपण सिक्वेन्सिंग सर्किट ऑब्टेन केलेलं आहे। ठीक आहे, तर आता बघूया की नेमकं वर्किंग कसं होतं। आता बघा, हा पंप आहे, पंपमधून काय होणार, ऑइल इथे येणार। इथं आल्यानंतर तुमचा हा इथे P पोर्ट आहे, हा जो दिसतोय हा P पोर्ट आहे, हा A पोर्ट आहे। त्याच्यानंतर A पोर्टमधून ऑइल काय होणार, दोन ठिकाणी जाणार। दोन ठिकाणी कुठे कुठे जाणार ऑइल, हे बघा इकडे जाणार। ठीक आहे, या साईडला जाणार। इथून ते काय करणार, या साईडला खाली या सिलेंडरमध्ये इथे जाणार। सायमल्टेनियसली ऑइल इथपर्यंत जाणार, ह्या सिक्वेन्स वॉलपर्यंत। आता हा जो ॲरो आहे हा काय खालच्या पोझिशनला आहे, म्हणजे ह्या असा लाईनमध्ये तो नाही आहे, म्हणून ऑइल काय होणार, पुढे नाही जाणार इथे। आता ऑइल त्याच वेळेस ही जी डॉटेड लाईन दिसते तुम्हाला, हे डॉटेड लाईनमधून याच्यापर्यंत जाणार, ह्या ॲरो जो आहे ना, ह्या ॲरोपर्यंत जाणार, या ॲरोपर्यंत जाणार। पण ह्या लाईनमध्ये एवढं प्रेशर बिल्ड नाही झालं की हा काय करू शकत, ह्या ॲरोला काय करू शकेल, वर ढकलू शकेल आणि त्या लाईनमध्ये आणू शकेल आणि पुढे ऑइल जाईल। तर मग हे चेक वॉलकडे जाणार ऑइल। पण चेक वॉलमध्ये काय आपली कंडिशन काय असते, सर्कल टू ट्रायंगल नो फ्लो असतो, म्हणजे इथे वर पण ऑइल काय होणार, नाही जाणार। मग ऑइलला जायला एकच रस्ता आहे, या सिलेंडरमध्ये फक्त ऑइल जाणार आणि काय होणार, हा सिलेंडर एक्सटेंड होणार आणि हा जो तुमचा जॉब आहे हा काय होणार, असा होल्ड केला जाणार। पहिलं सिक्वेन्सिंगचं सर्किटचं काय होतं की आपल्याला काय करायचं होतं, जॉब होल्ड करायचा होता, तर जॉब आता होल्ड झाला आहे। तरी पण काय होणार, ऑइल कंटिन्युअसली पंपमधून काय होणार, इथं येणार आणि तुमच्या सिलेंडरमध्ये कंटिन्यू जात राहणार। त्याच्यामुळं काय होईल, आता सफिशियंट एक काय होईल, एक बॅक प्रेशर तुमच्या सिस्टीममध्ये काय होईल, इथे ही जी लाईन आहे तुमची, या लाईनमध्ये काय होईल, बॅक प्रेशर डेव्हलप होईल। बॅक प्रेशर डेव्हलप झाल्यामुळे ही जी पायलट लाईन आहे तुमची, ह्या पायलट लाईनमध्ये प्रेशर बिल्ड होईल आणि हा जो तुमचा स्पूल आहे, हा काय होईल, असा लिफ्ट होईल आणि तो काय होईल, या लाईनला कनेक्ट होईल। जसा तो या लाईनला कनेक्ट होईल तर काय होईल, तुमचा या सिलेंडरमध्ये तुमच्या ऑइल जाईल आणि हा काय होईल, तुमचं ड्रिल मशीन काय होईल, चालू होईल आणि तुमचं ड्रिलिंगचं ऑपरेशन परफॉर्म होईल। हे एवढं तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाममध्ये लिहायचं आहे। सेकंड पोझिशन नाही लिहिली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। थँक्यू।